झी 24 तास एक पाऊल पुढे आहेत तशीच ती तुम्ही पाहिलेल्या यशवंतराव चव्हाणांमध्ये आहे. चव्हाण साहेबांच्या काय आठवणी आहेत, त्यांचं काय वैशिष्ट्य सांगाल, त्यांनी महाराष्ट्राला काय दिलं? चव्हाण साहेबांच्या माझ्या खूप आठवणी आहेत. मी आज जो विचार करतो चव्हाण साहेबांच्या बद्दल की त्यांनी जे मानदंड घालून दिले, मग ते राजकारणातले असतील, सहकारातले असतील, बाकीचे असतील, ते मानदंड आज कुठं गेले याचं मी स्वतःशी चिंतन करतो. मला त्यांचं एक वैशिष्ट्य वाटतं की राजकारणात असूनही त्यांनी त्यांचा मानवी चेहरा कधी हरवू दिला नाही. एक अत्यंत सुसंस्कृत असं व्यक्तिमत्व. साधं उदाहरण आहे, ते जर जिल्ह्यामध्ये यायची सभा व्हायच्या त्याच्या आधी आम्ही आमच्या नेवाशालाच आले होते. आम्ही तरुण कार्यकर्ते, त्यावेळेला मी काय 26-27 वर्षाचा. पण भाषण देताना हे आम्ही तरुण मुलं काय बोलतो आहोत याकडे ते लक्षपूर्वक पाहायचे, ऐकायचे. त्यावेळेला एकही निवेदनाचा कागद घेणं किंवा बाकीच्याशी गप्पा मारणं असं ते करत नव्हते. आजचे राज्यकर्ते जर पाहिले कोण तिथं काय बोलतं काय नाही, यांच्या स्टेजवरच गप्पा चालू असतात, मोबाईलवर बोलतात, कागद घेऊन आपलं हे करत असतात. समोर कोण बोलतो, कोण कार्यकर्ता आहे, काय आहे. म्हणून या पद्धतीनं त्यांनी सगळं हे काम केलं आणि त्यांनी पक्षामध्ये एक सिस्टीम घालून दिली त्यावेळेला की कार्यकर्ता जो आहे, कार्यकर्ता एकदम उठून लगेच मंत्री होत नव्हता. त्याला पक्षामध्ये काम करावं लागायचं. आधी युथ काँग्रेस असेल, नंतर काँग्रेस असेल, त्यामध्ये जिल्ह्याचा अध्यक्ष काय, प्रांताचा सेक्रेटरी काय, आणि त्याचं त्या ठिकाणचं काम पाहून मग त्याला उपमुख्यमंत्री, नंतर राज्यमंत्री. आता काही अपवाद असतील बाकीचे डायरेक्ट आलेले, पण या सिस्टीम मधूनच कार्यकर्त्याला जावं लागत होतं. आता ही सिस्टीम तुटली, एकदम टोटली तुटलेली सिस्टीम आहे. आज ही सिस्टीम अजिबात राहिलेली नाही. ज्याच्याकडे पैसा आहे, म्हणजे निवडून येऊ शकतो, हा क्रायटेरिया लावला जातो. प्रचंड पैसा पाहिजे, काही प्रमाणात दादागिरी पाहिजे, गुंडगिरी पाहिजे, नंतर नेते मंडळीची हजेजी करण्याची त्याला सवय पाहिजे. तो म्हणेल तिथं बस, म्हणेल तिथं उठ म्हणणारे लोक आता लागतात. अशा सगळ्या याच्यामध्ये जो फिट बसतो आजच्या याच्यामध्ये, ते लोक जातात, ते लोक निवडून येतात, अशी अवस्था आहे. आणि म्हणून चव्हाण साहेबांच्या बाबतीमधलं जे आपण बोलला की असा नेता परत होणे नाही. त्यांच्या मुशीत आम्ही, त्यांच्या विचारामध्ये आम्ही घडलो. त्यांचा जरी सहवास फार मिळाला नसला तरी त्यांचं वाचन, प्रभाव, त्यांच्या पुस्तकांचं वाचन, त्यांची भाषणं ऐकणं एक आनंद होता. वैचारिक शिदुरी आम्हाला मिळायची त्यांची भाषणं ऐकून, त्यातनं आम्ही घडत गेलो. झी 24 तास एक पाऊल पुढे.